नागपूरच्या मेयो रुग्णालयातील डॉक्टरवर विनयभंगाचा गुन्हा दाखल झालाय। निवासी महिला डॉक्टरचा छळ केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आलाय। पीडित महिलेला एकटीला वारंवार आपल्या कक्षात बोलवून विनयभंग केल्याचा आरोप करण्यात आलाय। पीडित महिला डॉक्टरने वरिष्ठांकडे याबाबतची तक्रार करूनही दुर्लक्ष करण्यात आलं। ज्यानंतर महिला डॉक्टरने तहसील पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली। तर निवासी डॉक्टरांची संघटना मार्डनं गुन्हा दाखल न झाल्यास आंदोलनाचा इशारा दिला होता। अधिकचे तपशील देत आहेत प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे। जितेंद्र, विक्रांत, अतिशय धक्कादायक अशी ही घटना म्हणावी लागेल, कारण शासकीय इंदिरा गांधी रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालय म्हणजेच मेयो रुग्णालयातील ही घटना आहे। हे प्रकरण जे आहे ते संपूर्ण शासकीय रुग्णालयातील जे HOD आहेत, न्यायवैद्यक शास्त्र म्हणजे फॉरेन्सिक विभागाचे न्यायशास्त्र विभागाचे HOD डॉक्टर मकरंद व्यवहारे यांच्या विरोधात ही तक्रार दाखल करण्यात आलेली आहे। आणि ज्या महिला डॉक्टरने ही तक्रार दाखल केलेली आहे त्याच्यानुसार तक्रारीत उल्लेख केल्यानुसार तिला वारंवार बोलवण्यात येत होते, तिचा मानसिक छळ करण्यात येत होता। त्या आधारे यांची वरिष्ठांकडे तक्रार देखील करण्यात आलेली होती। मात्र वरिष्ठांकडून कोणतीही दखल न घेतल्याने मार्डने आंदोलनाचा इशारा दिला होता आणि गेल्या आठवड्यात मार्डच्या डॉक्टरांनी मुख्यमंत्र्यांना याबाबत निवेदनही दिलं होतं। त्यानंतर आता पीडित महिलेच्या तक्रारीवरनं डॉक्टर विभाग प्रमुख जे आहेत डॉक्टर मकरंद व्यवहारे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आणि लवकरच त्यांना चौकशीसाठी देखील बोलावण्यात येणार असल्याची माहिती मिळते। विक्रांत, धन्यवाद जितेंद्र दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।